आम्ही पत्ता विचारत होतो आणि फक्त ट्रॅप राहिला आणि टोपण पडलं आणि त्या तिथं घोणच साफ होता. आता टोपण आणायला पाठवून दिले. चावायला गेलोय कुठं असल्या मुलगी आल्यावर पकडायला तिथं इथे ट्रॅप लावते का मी का होल आहे काय टाके दुसरं काय नाही. त्या होल मध्ये जायचं. थांब जाऊ दे थांब जाऊ दे तिकडे तिला बीळ आहे. कुठे लावू ते काय नाही तर इथं सिच्युएशन अवघड झालंय. ऍक्च्युली काय झालं येताना गाडीवरून ट्रॅपचं टोपण पडलं तर आम्ही पत्ता विचारत होतो आणि फक्त ट्रॅप राहिला आणि टोपण पडलं आणि त्या तिथं घोणच साफ होता. आता टोपण आणायला पाठवून दिले आणि इथं जागा पण कमी आहे त्यामुळं कुठल्या रोडने आला लावला तर काय बघूया. थांबा तोपर्यंत त्याला काहीतरी लावूया आपण. काठी दिली तर चालेल तुम्हाला. नाही निवांत राहा काय टेन्शन नाही. चावायला गेलोय तर जागा कमी आहे. अग्रेसिव्ह झालाय साप. ट्रॅप सेट करायला जागा नाही. ट्रॅपचं टोपण नाही. सगळ्या सिच्युएशन घडल्या आमची खतरनाक मध्ये सिच्युएशन घडल्या. तर तिथे कंपाऊंड वरती त्यांच्या येऊन बसलेला साप. पलीकडे पूर्ण कसता नाही त्यामुळे आपण त्याला इकडं ओढलं आणि इकडं ओढल्यानंतर सगळीकडे पळायला लागला साप नुसता. घन जातीचा विषारी साप आहे. काट लागला मला गुलाबीचे. गेला ते बघा तिथं ते टोपण ठेवले बघा. ते डबा त्याच्यावर कट्ट्याव द्या इकडे. तर तिथं होतं ते आपल्याला ट्रॅप सारखंच आता झालंय. तर आपण तोपर्यंत असं सिक्युअर करून ठेवूया त्याला जेणेकरून साप बाहेर येणार नाही. उठ की जागा दे की मला. मग आता इकडनं जाऊ. ओ बरोबर आहे. तर तोपर्यंत सिक्युअर करण्यासाठी बरोबर एकदम परफेक्ट मिळाले आपल्याला हे. आता बघूया ट्रॅपचं टोपण सापडते का जाताना. नाहीतर आपण हेच घेऊन जाणार आहे आता. इथं आमचं झालंय पूर्ण पकडताना. उघडून नाही तुम्हाला युट्यूबला व्हिडिओ बघायला. घोणस आहे विषारी साप आहे. हो ते कसं इकडं पडला तो खाली आणि इथल्या इथं जंगा करायला लागला साप. तुमच्या कंपाऊंडर का? हा इथे कंपाऊंडवर होता. तिथून तो तिकडे उतरला पुन्हा येत होता मग पुन्हा खाली गेला. तिथे 1 तास झाला. एवढा वेळ झालाय. मला म्हणले कंपाऊंड वरती आहे साप म्हणून. इथे होता वरती आधी नंतर आता इथे बेटा करून राहिलेला. थँक्यू. तर चला आपण सापाला सेफली पॅक केले. अजून पण आपण आता जाताना टोपण हुडकणार आहे पहिला कुठं सापडते काय. तिथं जागा कमी होती ना. इकडनं गेला सगळं धावपळ इकडं तिकडं.
ते ट्रॅपचं टोपण कसं पडलं मला कळालं नाही राव. जाताना हुडकायला लागलं. हे खरं भारी झाले बरोबर बसले. हे म्हणलं लावलं ते बरं झालं. ते नीट दाखव टोपण कसं आहे. नवीन ट्रॅपचं टोपण. थंडीच्या सीझनमध्ये हा साप भरपूर प्रमाणात बाहेर पडतो, कारण का या सापांचा मीटिंग सीझन असतो. त्यामुळे एका वेळेला तुम्हाला 4-4, 5-5 एका ठिकाणी साप अशी जे आपण खेळ करतात म्हणतात ना, तर त्यांचं ते भांडण असते मादीला मिळण्यासाठी. तर ते भांडण तुम्हाला भरपूर प्रमाणात दिसते. असं मोकळा माळ असेल ज्या ठिकाणी किंवा अशी किचकट जागा असेल असं अशा ठिकाणी तुम्हाला दिसून येते. त्यामुळं सगळ्यांनी काळजी घेऊन राहिली पाहिजे या दिवसात इथलं पुढच्या तरी. या सापापासून तरी लई काळजी घेऊन राहायला पाहिजे, कारण घोणस आहे. घोणस विषारी असतो आणि त्यात तो आपल्यात कसे स्वभाव असतात सापांचे तसे सापांमध्ये स्वभाव असतात. साप रागीट स्वभाव असतात. त्यामुळे ह्याला डिवचलं किंवा पाय पडल्यावर तर चावणारच चावणार. त्यामुळे तुम्ही जिथं पाय ठेवताय तिथे ती जागा क्लीन पाहिजे. आपल्या घराच्या आजूबाजूची तुमच्या घराच्या भोवतीची जागा ही क्लीन ठेवत जावा. आणि रात्रीचं जरी जाताना टॉर्च किंवा पायात बघून जाणे महत्त्वाचं. आता इथून पुढच्या दिवसात काळजी घेतली पाहिजे थोडी. तर आपण याला सेफली रेस्क्यू केलं आहे. इथं थोडी आपण माहिती पण दिली आहे. तर चला तर या सापाला वन विभागाकडे सुपूर्द करू. तर ट्रॅपचं टोपण काय गावलेलं नाही. आम्ही पूर्ण इस्तोपर्यंत रस्त्यानं हुडकलं, ते काय गावलं नाही. आता आपण साप द्यायला आलोय. तर या ठिकाणी आता माझ्यासोबत वन विभाग रेस्क्यू टीमचे ओमकार गटकर सर आहे. त्यांच्याकडे आपण या सापाला सुपूर्द करतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.